इतकं सध्या राजकारण ढवळून निघतंय, अनेक पक्षप्रवेश, वेगवेगळ्या पक्षात लोक जातात, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, पण तुम्ही अनेक वर्ष भाजपची साथ सोडली नाही. असं का घडतंय? इतकं का तुमचं विशेष प्रेम आहे भाजपवर? खरं सांगू का, माझे मिस्टर जनसंघ ते बीजेपी म्हणजे आमच्या मनामध्ये, विचारामध्ये आणि रक्तामध्ये हे संघ परिवाराशी एक होता. आणि संघ म्हटला की कधी बदलले जाणारच नाही. त्यांच्या माध्यमातून अनुपला ज्यांनी मोठं केलं, तर त्यामुळे ते आमच्या मनामध्ये विचारात राहणार. त्याच माध्यमातून मी मोठी झाले. त्यामुळे पक्ष आजच नाही, कधीही राष्ट्र मला पहिले असणार, नंतर पक्ष असणार आणि नंतर मी स्वतः असणार. त्यामुळे पक्षाशी माझी कायम एक निष्ठता राहील. तुम्ही या सगळ्या प्रवासात, राजकीय प्रवासात ज्या लोकांची नावं सांगितली ती स्थानिक सगळी मंडळी तुमच्यासोबत आहेच, पण देवेंद्र फडणवीसांचं कसं विजन आहे पिंपरी चिंचवड बद्दलचं, तुम्हाला कसं वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभतं? तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस किती महत्वाचे वाटतात, त्यांचे विचार किती महत्वाचे वाटतात? सबका साथ सबका विकास हे जे आपलं एक उद्दिष्ट आहे, जे सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन जाणे आणि सगळ्यांचा विकास करणे, तर त्याच्या माध्यमातून देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राची जी मूठ बांधलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे बांधलेली आहे. आणि त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे, कारण एक तर ते मितभाषी आहे आणि एकदम शांत स्वभावाचे आहे. आणि हे सगळं घेऊन सुद्धा त्यांना छोट्या छोट्या व्यक्तीपर्यंत त्यांना अगदी घर टू त्यांना माहीत आहे व्यक्ती. आणि त्याच्याच माध्यमातून अनुप त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मोठा होतो आहे. त्यांचं पूर्ण सहकार्य अनुपला आहे. आणि त्यांचं पूर्ण सहकार्य अनुपला आहे. आणि अनुपला आता जी जबाबदारी त्यांनी दिली होती पिंपरी चिंचवडमध्ये, ती अनुप सगळ्यांना घेऊन विश्वासाने पार पडेल एवढे मी विश्वास देते आपल्याला. मी सुद्धा त्यांच्याच विश्वासाला पात्र ठरेल आणि पूर्ण पिंपरी चिंचवड त्या प्रभागमध्ये जे मी निवडून येणार आहे तर त्याला मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.